सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. ब्राऊन राईस व्हेज बिर्याणी. लागणारं साहित्य आहे, इथे आपण ब्राऊन राईस घेतलेला आहे, नंतर ऑलिव्ह ऑइल, खडा गरम मसाला, त्याच्यामध्ये आपण तेजपान, दालचिनी आणि वेलची घेतलेली आहे, कांदा, टोमॅटो आणि पुदिना घेतला इथे. नंतर इथे आपण घेतलेलं आहे मटार, आपण गाजर घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेले आहे आणि फरसबी घेतलेली आहे, तळलेला कांदा, नंतर आपण दही, कोथिंबीर, इथे घेतलेलं अक्रोड, आलं लसणाची पेस्ट आहे, नंतर पुदिना आणि धनियाची पेस्ट आहे, इथे घेतलेलं आपण गरम मसाला, लाल मिरचीची पूड आहे, लाल तिखट, नंतर इथे आपण केवडा वॉटर घेतलेलं आहे, हळद, नंतर हिरवी मिरची, मीठ. ब्राऊन राईस खरं म्हणजे नेहमीच्यासाठी आपण वापरू शकतो अशी गोष्ट आहे, कारण की त्याच्या जे हेल्थ बेनिफिट्स आहेत खूप आहेत, पण जास्ती करून पांढरा भातच खाल्ला जातो. याच्यामध्ये एक 2-3 कारणं आहे की थोडासा तो हार्ड असतो, त्याला शिजायला वेळ लागतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या मागच्या. पण खरं सांगायचं तर त्याच्यातले बेनिफिट्स, त्याच्यातल्या खूप अशा चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये आयर्न आहे, पोटॅशियम आहे, मॅंगनीज आहे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, फायबर आहे, या सगळ्या गोष्टी ब्राऊन राईसमध्ये आहेत. त्याचबरोबर डायबिटीजसाठी खूप चांगला मानला जातो ब्राऊन राईस खरं सांग म्हणजे, कारण की त्यातली जी शुगर आहे ती एकदम रक्तात मिसळली जात नाही, हळूहळू. जसं पांढरा राईस खाल्ल्यानंतर एकदम शुगर मिसळली जाते रक्तात, तसं याचं होत नाही. थोडक्यात म्हणजे होल ग्रेन म्हणून हा राईस आहे, जो खूप चांगला आहे याच्यासाठी, हेल्थसाठी. तर त्याच्या आपण रेसिपीज करणार आहोत आणि थोड्याशा हेल्दी असाव्यात त्या दृष्टीने, म्हणजे आपल्याला तब्येतीसाठी चांगल्या असाव्यात त्या दृष्टीने मी इथे ऑलिव्ह ऑइल वापरतो आहे. पण ज्या ठिकाणी ऑलिव्ह ऑइल नसेल वापरायचं, तुम्हाला साधं ऑइल वापरलं तरी चालेल, पण थोडंसं तेलाचं प्रमाण पण आपण त्यात कमी करू. ठीक आहे. तर आम्ही इथे पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे. ब्राऊन राईस उकळताना 2-3 आपल्याला गोष्टी हे करायच्या आहेत की मी काय करणार आहे, भाज्या याच्यातच उकळणार आहे आणि त्याच याच्यामध्ये, त्याच पाण्यामध्ये राईस पण शिजवणार आहे. म्हणजे काय होईल की ते भाज्यांचे जे न्यूट्रियंट्स पाण्यात जे उतरणार आहेत त्या सगळ्या त्या भातामध्ये शोषले जातील. याच्यात मी एक तेजपान टाकलेलं आहे फक्त. याच्यामध्ये आपल्याला या भाज्या उकळून घ्यायच्यात. आपल्याला भाज्या, हा ब्राऊन राईस साधारणपणे अर्धा तास आपल्याला भिजवून ठेवायचा आहे. आता हा इथे बासमतीचा आहे, पण साधा पण मिळतो, तो पण आपल्याला वापरला तरी चालेल. याच्यापेक्षा छोटे दाणे असतात त्याचे, तो वापरला तरी चालेल. तर इथे आता पाणी उकळायला लागलेलं आहे. सगळ्यात आधी मी इथे याच्यात टाकणार आहे गाजर. भाज्या काय मी वेगवेगळ्या उकळत नाही आहे. एक गाजर टाकल्यानंतरच 2 मिनटानंतर आपण त्यात फ्लावर टाकूया. थोडंसं मीठ टाकणार आहे मी. इथे आपण भाज्या उकळतोय तोपर्यंत हा पॅन घेऊया. याच्यात टाकूया ऑलिव्ह ऑइल. ही जी इथे पेस्ट केलेली आहे आपण, ती नंतर वापरणार आहोत. एक फ्लेवर छान यावा बिर्याणीला, त्यासाठी आपण पुदिना घेतलेला आहे थोडासा, एक अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. दोघांची पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपण टाकणार आहोत मसाल्यामध्ये. तेजपान, नंतर वेलची आणि दालचिनी, अशा तिन्ही गोष्टी आपण त्या ऑलिव्ह ऑइलमध्ये टाकणार आहोत. या बाजूला गाजर होत आलं असेल. खूप जास्ती भाज्या शिजवायच्या नाही आहेत, कारण की आपण नंतर त्याला दम पण देणार आहोत बिर्याणीला, तर त्याला थोडंसं अंडरकुक करणार आहे मी भाज्या. आता टाकूया फरसबी. जे आता पाणी घेतलेलं आहे मी, जेवढं आता हे तांदूळ हा भिजवलेला आहे, अर्धा तास आधी मी भिजवलेला आहे, त्याच्यापेक्षा थोडासा कमी होतो. खूप जास्ती फुलत नाही, पांढऱ्या व्हाईट राईससारखं खूप जास्ती फुलत नाही. हे पाणी भाताच्या साधारणपणे 2.5 पट घेतलेलं आहे, कारण की मी याच्यात म्हणजे भात टाकून त्याला गाळणार नाही आहे. पाणी पूर्ण ॲब्सॉर्ब झालं पाहिजे, त्या हिशोबाने पाणी घेतलेलं आहे. ब्राऊन राईससाठी 2.5 पट पाणी इनफ होईल, व्यवस्थित होईल. थोडी हिरवी मिरची आणि कांदा, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. बस. आणि आता सगळ्यात शेवटी मटार टाकणार आहे. 2-3 मिनिटांनंतर याला आपण गाळून घेऊया. बस, हे झालेले आहेत. आता याला आपण गाळून घेतोय. याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे भाजीला.
हे जे पाणी आहे ते मी परत टाकणार आहे. आणि याच पाण्यामध्ये आपण हा भात टाकणार आहोत. त्याच्यात टाकायचं थोडंसं ऑलिव्ह ऑइल.